या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल जुन्नर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी घोषित केले। आपण दिवसभर पाहिलं की आपल्या आवाजच्या टीमने आपल्याला वेळोवेळी जुन्नर तालुक्यात घडलेल्या प्रत्येक घडामोडीचे या महिनाभरामध्ये जे काही रणधुमाळी जिल्हा परिषद पंचायत समिती आपण पाहिली ती सविस्तरपणे दाखवली होती। आपल्या आवाजचे संपादक रायचंदजी शिंदे, कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी, याचबरोबर कॅमेरामॅन लक्ष्मण दातकिळे, किरण आंबेकर यांनी आपल्या आजच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी आतोनात परिश्रम घेऊन आपल्यापर्यंत हे संपूर्ण घडामोडी आजपर्यंत दाखवलेल्या आहेत। यामागे पडद्यामागे असणारे आमचे एडिटर श्रीनिवास शिंदे, व्यवस्थापक सुजितजी सर्जिने, या संपूर्ण टीमने जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या घडामोडी ज्या काही घडल्यात त्या आपल्याला सविस्तरपणे दाखवल्या आहे। यापुढे ज्या काही घटना घडतील, ज्या काही घडामोडी घडतील, याच्यावर देखील आपल्यावरची नजर असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने राजश्रीताई बोरकर यांनी अतिशय कडवी झुंज दिली, मात्र आशाताई बुचके यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। माझ्यासोबत राजश्रीताई बोरकर आहेत। ताई, काय सांगाल, पराभव कशामुळे झाला? पराभव कुठल्या कारणांनी झाला हे आम्हाला सगळं माहीत आहे, परंतु हे बोलायची वेळ नाहीये। जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे। तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुमचं काम केलं नाही, काही अंशी गटबाजी होती, आपण काय सांगाल? मी काही बोलू शकत नाही। जे आहे ते मला माहीत आहे, काय झालं ते लोकांना माहीत आहे, त्यामुळं जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे। राजश्रीताई बोरकर सांगतात जनतेचा कौल मला मान्य आहे, तथापि काय घडलंय हे जनतेला माहीत आहे। राजश्रीताई बोरकर यांना काहीतरी पोल खोलायचा आहे, मात्र आज ते काही सांगत नाही। भविष्य काळामध्ये राजश्रीताई बोरकर आपली भूमिका स्पष्ट करतील। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड झाली, अंतर्गत घोटाळा झाला, काही कार्यकर्त्यांनी बोरकरबाईंचं काम केलं नाही असं बोरकरबाईंना म्हणायचं की काय, अशी या निमित्ताने शंका निर्माण होते। पाटणी गटामध्ये देवराम लांडे विजयी झाले आहेत। आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आहेत, काय वाटतं त्यांना? देवरामजी लांडे विजयी झालेत, आपण काय सांगू? वडीलच माझे आनंद वाटतो, आज त्यांनी केलेलं कामाचं फळ त्यांना आज भेटलेलं आहे, त्यामुळे खरंच आनंद वाटतो। जर त्यांच्यावर विश्वास दाखवला लोकांनी, त्यापुढे ते त्याला हे करतील, त्यांचा विश्वास ते कधी तुटून देणार नाही, एवढ्या निमित्ताने सांगतो। आणि शिवसैनिकांनी आणि सगळ्या आदिवासी पट्ट्यांनी जे सहकार्य केलं त्यांचं मनापासून अभिनंदन। जे आज यश मिळालं ते त्यांच्यामुळेच आहे, कार्यकर्त्यांचं यश आहे। तुम्ही काय सांगा? आता माझे वडील देवराम लांडे उभे होते इलेक्शनला, त्याच्या सर्व आदिवासी पुढारी एक झाले, सर्वजण पाडायला लागले होते, पण आमच्या मागं पुढारी कोण नव्हतं, सर्वसामान्य जनता आमच्या मागं होती। त्यांनी जो आता माझे उमेदवार वडील विजय झाले, त्यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि त्यांचे विकास कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच या वतीने आज या ठिकाणी सांगतो। देवराम लांडे यांचा विजय हा आदिवासी भागातील जनतेने केलेला विजय आहे। माझ्यासोबत देवराम लांडे यांच्या भगिनी आहेत, त्यांच्या भावाचा विजय झालेला आहे। काय वाटतं त्यांना? मॅडम, आपण काय सांगा? वाणी साहेब नमस्कार। जे काही निरगुडे गणात आणि पाडवी गणामध्ये जे काही कार्यकर्ते एका साईडला होते, देवराम लांडे आणि त्यांची बहीण आणि अनेक कार्यकर्ते एका बाजूने होते, परंतु कार्यकर्त्यांना आज शेवटची जागा आम्ही दाखवून दिली आणि शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवला। जास्तीत जास्त मतांनी देवराम लांडे भरघोस मतांनी विजय झाले। तसेच गांजाळे भाऊ पण, पंचायत समितीचे उमेदवार गांजाळे भाऊ, त्यांनी पण त्यांच्या मागे विरोधक होते, त्या विरोधकांना आज जागाही दाखवून दिली। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी शिवसैनिक, तसेच कावाशेठ गागरे यांचा पण, सगळे जण म्हणत होते कावाशेठ गागरे उमेदवार योग्य पद्धतीचा नाहीये, परंतु त्यांना आम्ही आज हा उमेदवार योग्य पद्धतीचा आहे की नाही ही जागा आम्ही दाखवून दिली। आम्ही तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त मतांनी त्यांच्या नाकावर टसून आज त्यांचा बहुमत विजय झाले आणि शिवसेनेचा झेंडा जुन्नर तालुक्यात पाडळी निरगुडे गटामध्ये बहुमत विजयाने पाडळी निरगुडे गटामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही उमेदवारांची जोरदार लढाई होती। या लढाईमध्ये देवराम लांडे यांनी पुन्हा बाजी मारलेली आहे। या गटामध्ये काँग्रेसच्या उमेदवार मुंडेताई सुरुवातीला मागच्या वेळेला विजयी झाल्या होत्या, यावेळेला त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही, ते आमदारांच्या गटामध्ये सहभागी झाल्या। सुरेखाताईंचा यावेळेला पराभव झालेला आहे। माझ्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल, पराभव नेमका कशामुळे झाला?
जर का काँग्रेसनी माझं तिकीट डावललं नसतं तर नक्कीच निर्णय वेगळा असता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मग जे काही घडलेलं आहे, आयात केलेले उमेदवार जे घेतले राष्ट्रवादीतून आलेले, त्यामुळे काँग्रेसलाही तो धक्का बसलेलाच आहे. आणि जनतेला हे कळतच नाही आहे की जे आदिवासी भाग आहे आमचा निरगुडे पाडळी, तर जनतेला हे कळत नाही की आपल्यासाठी कोण कामं करतं आहे. आणि जनता फक्त पैसा आणि खाणंपिणं याच्याच मागे लागलेली आहे. तरुण पिढी ही खूप मोठ्या प्रमाणात तरुण पिढीचं नुकसान झालेलं आहे. आमदार सोनवणे यांनी नवीन पक्ष स्थापन केला. आपण पाहतोय आजच्या निकालामध्ये त्यांच्या पक्षाला फारसं कुठं यश मिळालेलं नाही. काय नेमकं कुठं चुकलंय, काय सांगाल? नेमकं चुकलं असं मी काही म्हणणार नाही. ते तालुक्याचे आमदार आहेत आणि पूर्व भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत. फक्त एवढंच आहे की आपण त्यांच्याकडे कामं घेऊन जात नाही आहे आणि म्हणून कुठेतरी हा निकाल आज लागलेला आहे असा. परंतु मला खात्री आहे की ह्या जे पुढील 3 वर्ष 2.5-3 वर्ष आहेत आमदार साहेबांची, ती नक्कीच ही पूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे असणार आहे. आमदार शरददादा सोनवणे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयश आलं असलं तरी भविष्य काळामध्ये या पक्षाला यश येईल असं कार्यकर्ते सांगतात. पाहूया भविष्य काळामध्ये हा पक्ष किती जोर पकडतोय आणि आमदार शरददादा सोनवणे नेमके कोणत्या पक्षात. नारायणगाव गटामध्ये शिवसेनेने बाजी मारलेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. माझ्यासोबत नारायणगाव गणातील पंचायत समितीचे उमेदवार माळवतकरताई आहेत. माळवतकरताई, आपण काय सांगाल, विजयाचं श्रेय कोणाला द्याल आणि भविष्य काळामध्ये आपली कामं काय असतात? विजयाच्या सर्व कार्यकर्त्यांना जाईल. कार्यकर्त्यांनी मला एवढी मदत केली, शिवाय मी सर्वांची मनापासून सगळ्यांची एक सेवा करेन. संधी मिळाली त्याचं नक्कीच तोडं करेन. तुमच्या अर्धांगिनी विजय झाल्या, तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करा? कसं आहे साहेब, 20 वर्ष समाजकारणात घालवली. राजकारण खरंच कमी केलं, समाजकारण जास्त केलं आणि मला असं वाटतं हा विजय त्या समाजकारणाचा. आणि त्याच्यात जे यांनी मला पूर्ण मदत केली, सर्व शिवसैनिक. मग त्याच्यामध्ये मी नाव घेलं संतोष नाना खैरे, बाबू पाटे, संतोष दांगट, आरी पातार, जेवढ्या काही शिवसैनिक आहेत तेवढ्या सगळ्या शिवसैनिकांना सर्वात महत्त्वाचं आशाताईंचं याच्यामध्ये एक मोठं श्रेय ह्या सर्वांचा. आणि माझ्या मिसेसबरोबर ज्या काय सर्व भगिनी तिला त्यांनी सपोर्ट केला, जे बरोबर प्रचारात संपूर्ण फिरत होत्या त्या सर्व भगिनी आणि प्रत्येक तळागाळातील शिवसैनिकाचा, तळागाळातील मतदाराचा विजय. संतोष भाऊ, तुम्ही सगळ्या तरुणांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. 3ही जागा शिवसेनेला मिळाल्यात. हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा विजय आहे, शिवसैनिकांचा विजय. आपण काय सांगाल? सगळ्या कार्यकर्त्यांनी, सर्व कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ असतील, शिवसैनिक असतील आणि सर्व छोटे मोठे कार्यकर्त्यांनी सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि सर्वांनी काबाड कष्ट करून मतदान गोळा करून मतदान करून घेतलं. सगळं श्रेय कार्यकर्त्यांना आहे. आमची तिन्ही सीटं लागलेली आहेत, त्यामुळे आम्ही एकदम व्यवस्थित आमचा आनंद व्यक्त करणार आहे. का राष्ट्रवादी काँग्रेसने त्या गटामध्ये अतिशय कडवी झुंज दिली होती. राजश्रीताई बोरकर म्हणतात, माझं काम कुणी केलं नाही, मला माहिती आहे, कोण मॅनेज झालं हेही मला माहिती आहे. कसं पाहता? वाणी साहेब, प्रथमतः सांगतो, शिवसेनेने आम्ही कोणाला म्हणणार नाही आमचं काम कुणी केलं अगर केलं नाही, पण आमच्या शिवसैनिकांच्या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे. याही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती होऊन आशाताई बुचके आणि तुमचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात अशी कुजबूज आहे. काय वाटतं आपल्याला? साहेब, तुम्हाला एक सांगतो, प्रथमतः आशाताई बुचके यांना आम्ही 4,500 मताचं आमदारकीला लीड दिलं होतं. आमची छुपी युती वगैरे काही नव्हती. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातूनच काम केलं आणि शिवसेनेचं वोटिंग हे नारायणगावमध्ये आहे. आणि असं काही नाही की छुपी युती वगैरे होती. आम्ही हा कार्यकर्त्यांच्या जीवावर आमचा विजय झालेला आहे. नारायणगाव गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे. आशाताई बुचके यांचा जो विजय झाला आहे, कार्यकर्ते आनंद साजरा करतात. मात्र राजश्रीताई बोरकर यांचा जो पराभव झाला आहे, भविष्य काळामध्ये याचं आत्मचिंतन करणं गरजेचं. चौधरी साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा जोमाने फडकलेला आहे. मागच्यासारखीच काही अंशी परिस्थिती राहिलेली आहे. काय सांगाल आपण? आज खऱ्या अर्थानं पंचायत समितीवर अभेद जो भगवा झेंडा फडकणार आहे. खऱ्या अर्थानं आशिष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आहे. अखेर येणेरे आगर दालेवाडी गणात शिवसेनेचा भगवा फडकला.
ह्या गणात 25 वर्ष झाले. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनाच निवडून येते. ही पारंपरिक विजय शिवसेनेने परत एकदा दाखवून दिलेला आहे. गुलाबशेठ पारखे हे जरी नौके असेल तरी सेनेने त्यांना भरपूर मताने विजय केलेला आहे. राजू शेठ चव्हाण, कैलास शेठ मनसुख जुन्या कार्यकर्त्यांनी चांगल्या मजबूत मताने फळी लावून शिवसेनेची फळी परत एकदा चांगल्या पद्धतीची आहे असं दाखवून दिलेलं आहे आणि भगवा हा फडकलेला आहे. धालेवाडी सावरगाव गटामध्ये आपला माणूस आपल्या आघाडी निलेशजी चव्हाण उभे होते. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. आपला माणूस आपली आघाडी या पक्षाने जे उमेदवार उभे केले होते बहुतांशी कुठेच त्यांना यश आलेलं नाही. माझ्यासोबत निलेशजी चव्हाण, आपण जाणून घेऊयात निलेशजी आपला पराभव नेमका कसा झाला, काय सांगाल? मुळात असं आहे की 5 ऑक्टोबरला आरक्षण निघाल्यानंतर मी घरातून बाहेर पडलो. माझ्या मतदारसंघातला उंबरा मी झिजवला. प्रत्येकाचे ज्येष्ठांचे मी आशीर्वाद घेतले. परंतु आज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती, पण धनशक्तीचा या ठिकाणी विजय झाला. माझ्यासारखा कार्यकर्ता 10 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्यांचा विजय झाला त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वापरले असं म्हणायचं? हे तुम्हाला जनताही सांगेल, मी सांगायची काही गरज नाही. तुम्ही जरी जनतेमधून विचारलं तरी तुमच्या लक्षात. तुमचा पराभव नेमका का झाला? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. मी कुठेही कमी पडलो नाही संपर्काला. आज मतदारसंघामध्ये संपर्कामध्ये 1 नंबरचा कार्यकर्ता मी होतो. तुम्ही कोणालाही विचारा. माझा जनसंपर्क असताना 10 वर्षाचा माझा जनतेतलं कार्य असताना आमदार साहेबांबरोबर 10 वर्ष काम करतोय. 2 वर्ष निवडून आले आमदार साहेब, त्यांच्याबरोबर काम करतोय. जनतेच्या अडीअडचणीला मी 10व्या मिनिटाला हजर. म्हणजे कोणतंही काम असो, त्या अडीअडचणीला तहसीलचा असेल, पोलीस स्टेशनचा असेल, लाईटीचा प्रश्न असेल, माझं काम असताना सुद्धा मला जनतेतून कामाची पोचपावती मिळाली. आमदारांनी जो नवीन पक्ष स्थापन केला त्यांच्या पक्षाला ना पंचायत समितीत यश आलं ना जिल्हा परिषद यश आलं, काय सांगाल? आता मी तालुक्यातलं तर काय सांगू शकत नाही, कारण मी माझ्या विभागापुरता नेता आहे. तालुक्यात कशामुळे काय झालं सांगता येत नाही, परंतु ह्या विभागामध्ये धनशक्तीचा विजय झाला असं मी सांगेल. सावरगाव धालेवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये आपला माणूस आपल्या आघाडीचे निलेशजी चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा निकाल झालेला आहे. नुकताच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार गुलाबशेठ पारखे यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवलेला आहे. हा विजय हा या गटातील सर्वसामान्य शिवसैनिकांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव यांच्या सर्व मित्रमंडळाचा विजय आहे. आणि विजयानंतर या माध्यमातून जनतेची सेवा करण्यास गुलाबशेठ कुठेही कमी पडणार नाही याची शाश्वती आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचबरोबर सौभाग्यवती आशाताई बुचके यांच्या माध्यमातून गेली 15 वर्ष बांधलेला हा विभाग आणि या विभागातील सर्व शिवसैनिकांच्या ताकदीवरती हा विजय झालेला आहे. पक्षाचा हा जो विजय आहे हा शिवसेना पक्षाचा विजय आहे. आणि या ठिकाणी जे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना पक्षाचं पाठबळ भक्कम आहे. सर्व शिवसैनिकांची ताकद या ठिकाणी आज आजमावून दाखवलेली आहे शिवसैनिकांनी आणि म्हणून या ठिकाणी हा विजय झालेला आहे. हा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. तनमनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि सोबतच्या आम्ही मोल धमाला दिला होता. नाही आता नारायणगाव गटामध्ये खरं तर ते दोन्ही उमेदवार तुल्यबळ होत्या. दोन्ही पक्षांनी सरळ निवडणूक लढवलेली, तो जनतेने कॉल दिलेला आहे, तो आम्हाला मान्य आहे. या गटामध्ये शिवसेनेने बाजी मारलेली आहे. शिवसेनेचे गुलाबराव पारखे विजयी झाले आहेत. माझ्यासोबत गुलाबराव पारखे यांच्या अर्धांगिनी आहेत. काय ह्या विजयाबद्दल सांगतात आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? आपले पतिराज या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. मला भरपूर आनंद झाला आहे. माझ्या पाठीशी सर्व शिवसैनिक आहे. पाठीशी दादा आहेत, ताई आहेत माझ्या पाठीशी. मला भरपूर आनंद झाला शिवसैनिक. आपण पाहतोय शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पारखे
कमी बोलतात जास्त काम करतात, त्यांची अर्धांगिनीही कमी बोलतात जास्त काम करतील अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया। माझ्यासोबत या विजयाचे खरे शिल्पकार गणेशजी महाबरे आहेत। गणेश महाबरे यांनी अतिशय प्रयत्न केले, अनेक कार्यकर्त्यांना भेटले, अनेकांचा रोष पत्करला, अनेकांबद्दल वेगवेगळ्या कमेंट्स त्यांच्या कानावरही येत होत्या। आज मात्र गुलाबराव पारखे यांचा विजय झाला आहे। या विजयाचा खरा आनंद गणेश महाबरे यांना झाला आहे। गणेशजी, आपण हा आनंद नेमका कशा शब्दामध्ये व्यक्त करा? खासदार दादा आणि आशाताई यांच्यामुळे हा विजय साकार झालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांनी मनापासून मेहनत घेतली म्हणून हा विजय झालेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा जो विजय आहे तो शिवसैनिकांमुळे आहे, नेत्यांमुळे आहे असा दावा केला जातो। निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने 3 गटामध्ये आणि 6 गणामध्ये उमेदवार उभे केले होते। काँग्रेस पक्षाला झेडपी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अपयश आलेलं आहे। पंचायत समितीची अवघी धालेवाडी गटाची 1 जागा मिळालेली आहे। मागच्या वेळेला जिल्हा परिषदेची 1 जागा आलेली होती, यावेळेला काँग्रेस बॅकफुटवर गेलेला आहे। माझ्यासोबत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व सत्यशीलदादा शेरकर आहेत। आपण जाणून घेऊयात की या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अपयश का आलं। दादा, आपण काय सांगाल? मागच्या वेळेला काँग्रेसला एक जिल्हा परिषदेत सदस्य निवडून आला होता, एक पंचायत समितीचाही सदस्य निवडून आला होता, यावेळेस आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अपयश आलं, काय सांगाल? नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये 3 गटामध्ये आपण काँग्रेसचे उमेदवार उभे केले होते। एक म्हणजे धालेवाडी तर्फे सावरगाव, निरगुडे पाडोळे आणि डोंगरे उदापूर या गटात जिल्हा परिषदेचे 3 आणि 6 उमेदवार हे पंचायत समितीसाठी उमेदवार केले होते। नक्कीच पद्धतीने यामध्ये काँग्रेस पक्षाला अपयश आलं याच्यात काही शंका नाही, परंतु जर मतदानाची टक्केवारी जर बघितली तर त्यामध्ये काँग्रेस पक्षाला अधिकची मतं इथून मागच्या कालखंडापेक्षा अधिकची मिळालेली आहे हे प्रामुख्याने जाणवलं जातं। आणि यश अपयश तर हे नक्कीच आहे की ज्या वेळेला आखाड्यामध्ये कुस्ती पैलवान खेळायला होतात, एक जण जिंकतो एक जण हारतो हे तर ठरलेलंच आहे। परंतु जो काय आम्ही धालेवाडीतर्फे सावरगाव ज्या गटामध्ये निवडणुकीसाठी आम्ही उमेदवार उतरवले होते त्यामध्ये तो सेनेचा एक आशाताई बुचके या आदरणीय त्या निमित्तानं त्या ठिकाणी सेनेच्या माध्यमातून निवडणूक त्यांनी लढवलेली आहे। तो नक्कीच सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सेनेचा मतदार कधी तर शक्यतो तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सांगायचे की आशाताई बुचकेंचा आशीर्वाद घेऊनच आम्ही ही निवडणूक लढवतोय, काय सांगाल? नाही, कार्यकर्ते सांगत असतील किंवा प्रचारामध्ये किंवा निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात अफवा या पसरलेल्या असतात किंवा काय असतील, परंतु त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार उभे करून चांगल्या पद्धतीची एक त्या निमित्तानं लढत दिलेली आहे। आणि धालेवाडी या गटामध्ये आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा उमेदवार तिथून पंचायत समितीचा हा निवडून आलेला आहे। आणि इथून मागच्या कालखंडात ज्याप्रमाणे जी काँग्रेस पक्षाची या जुन्नर तालुक्यातली किंगमेकरची भूमिका ही आमच्या एका पंचायत समितीच्या सीटाच्या माध्यमातून राहिलेली आहे। कारण जिल्हा परिषदेला पंचायत समितीला सेनेचे जी काही 7 सीटं आलेली आहेत, त्यानंतर अपक्ष 1 उमेदवार निवडून आलेला आहे, राष्ट्रवादीचे 5 उमेदवार निवडून आलेले आहे आणि आमचा एक जर उमेदवार जो निवडून आलेला आहे त्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्यासाठी एक आमच्या उमेदवाराची नक्कीच आवश्यकता या सत्ताधारी पक्षाला लागणार आहे। धन्यवाद। जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद कमी असली तरी सत्यशीलदादा शेरकर यांनी अनेक कार्यकर्ते बरोबर घेऊन या निवडणुकीला सामोरे गेले। मात्र या निवडणुकीमध्ये फारसं त्यांना यश आलं नसलं तरी मतांची संख्या मात्र वाढलेली आहे। साहेब, धालेवाडी सावरगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला उमेदवारी दिलेली होती, दुर्दैवाने आपला पराभव झालेला आहे। पारखेंच्याच घरामध्ये जिल्हा परिषदेचं सदस्यत्व गेलेलं आहे, आपण काय सांगाल? आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे आणि कुणीतरी एक पारखे विजय झालेला आहे याचा पण आनंद आहे, त्यामुळे आम्ही जनतेचा कौल मान्य करतो। डिंगोरे पिंपळगाव जोगा गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारलेली आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अंकुशजी आमले आहेत। काय विजय नेमका कसा झाला, भविष्यकाळामधली त्यांची विजन काय असेल आपण जाणून घेऊयात। अंकुशजी, काय सांगाल आपण? मागील 5 वर्षामध्ये जनतेची जी नाळ होती ती तुटून दिली नाही। त्याचबरोबर आमचे नेते अतुल शेठ बेनके यांनी सततचं मार्गदर्शन आणि सहकार्य, त्याच्यामुळं मी हा विजय मिळवू शकलो। त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे हा विजय सुकर झाला असं माझं मत आहे। भविष्य काळामध्ये तुमचं विजन काय असेल? मतदारसंघामध्ये नेमकी विकासाचे काय धोरण असेल? येणाऱ्या भविष्य काळामध्ये वाड्या वस्त्या
सर्वसामान्य शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. डिंगोरे पिंपळगाव जोगा या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं आहे. या मतदारसंघातील विकासाची कामं असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम भविष्यकाळात मी करील असं आमलेजी यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारे यश मिळालं असंच म्हणावं लागेल. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं आज मतदान झालेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी झालेली आहे. शिवसेनेच्या रणरागिणी जुन्नर तालुक्याच्या शिवसेनेच्या नेत्या आशाताई बुचके ह्या नारायणगाव गटातून विजयी झालेले आहेत. यावेळेस शिवसेनेचा टक्का घसरलेला आहे. काही ठिकाणी शिवसेनेला अपयश पण आलेलं आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ताईकडनं जाणून घेणार आहोत. आशाताई बुचके, आपण विजयी झालात, प्रथम आपलं स्वागत आहे. मात्र मागच्या वेळेला आपल्याला 5 जागा आल्या होत्या, यावेळेस आपण बॅकफुटवर गेलात. ताई, काय झाले तालुक्यामध्ये, काय सांगाल? प्रश्न असा आहे की मागच्या वेळी लढत समोरासमोर असायची, त्यावेळी पक्ष इतके नव्हते. जे यावेळची परिस्थिती अशी की पक्ष अनेक झाले, त्यांची संख्या वाढली, उमेदवारांना म्हणजे एक दालन मोकळं झालं की नाही तिकीट मिळाली की चालले समोरच्या घरात. आणि त्या पद्धतीने समोरचे जेवढे नवीन पक्ष आलेले आहेत त्यांनी यांना गाजर दाखवलं. जसं केंद्रात आणि राज्यात गाजर दाखवले तसं तालुक्यात देखील गाजर दाखवण्यात आलं. परंतु तुमच्या लक्षात हेही यायला पाहिजे, आमची घसरण झाली असं आम्ही मानायला तयार नाही आहोत की एवढ्या प्रसंगातून देखील शिवसैनिकांनी तग सोडला नाही आणि आपापले किल्ले राखण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणाने हा आमचा सर्वाधिक मोठा विजय आहे. कारण आम्ही समोरच्याला या ठिकाणी पॉकेट उघडं करत असताना त्यांच्या ज्या वल्गणा होत्या त्या आज खोट्या ठरवलेल्या आहेत. या ठिकाणी आम्ही दाखवून दिलं की मिना खोऱ्यात तुम्ही घुसून दाखवा, सगळ्या पक्षांना आव्हानं केली, परंतु त्या ठिकाणी घुसण्याची हिंमत. ताई, तुम्ही सांगताय शिवसेना बॅकफुटवर गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या वेळेस अवघ्या 2 जागा होत्या, त्यांची संख्या वाढलेली आहे, ती 2ची कदाचित 4 होऊ शकते. काय सांगाल आपण? कशी काय 4 तुम्ही करताय? तुमचा हिशोब कुठे ते गलत आहे. त्यांच्या 3 सीट विजयी झालेले आहेत. पिंपळवंडी गटामध्ये शरद लेंडे 1 मतांनी पुढे आहे, तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे, काय सांगाल? आम्ही नेहमी जसं सांगत असतो का एक मत आहे, एका मताची किंमत प्रत्येकाला मोजावी लागते. त्याची आज राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यापेक्षा पुढे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे असं म्हणणार कधी म्हणणार? ज्यावेळी तिथून काय सिग्नल येतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अजूनही 1 मत आणि ते 1 मत विजयी ठरणार आहे. जुन्नर तालुक्यात शिवसेना आहे, होती, जशी आहे तशी आहे. समोरच्यांनी ज्या वल्गणा केल्या त्या खोटं ठरवण्याचं काम सर्व शिवसैनिकांनी, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. नारायणगाव गटामध्ये आशाताई बुचके यांचा पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र चर्चा अशी होते की पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची छुपी युती होती. नारायणगावमध्ये सुद्धा असं काही झालेलं आहे. राजेश्रीताई बोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. माझा पराभव नेमका का झाला मी योग्य वेळी सांगेल. तर याचा अर्थ काय घ्यायचा? ज्याचा पराजय झाला किंवा विजय झाला त्याने त्याच वेळी उत्तर द्यायला पाहिजे. आम्ही असं मानणार आहे की हजरजबाबी माणसाने असावं राजकारणामध्ये. राजकारणामध्ये आत्ता नंतरचं काहीच नसतं. या ठिकाणी आम्ही म्हणू की आमची कुठलीही छुपी युती कोणाशी झालेली नाही आणि होणारही नव्हती, कारण तसा पक्षप्रमुखांचा आदेश होता. परंतु जर युती केली तर आम्ही छाती ठोकून सांगतो की होय आम्ही युती केली. आज हे पंचायत समिती तुम्ही पाहताय की त्या ठिकाणी भगवाच फडकणार, हे आत्ताही सांगतो आणि उद्याही भगवाच फडकल्यानंतर. पंचायत समितीला तुम्हाला एका मताची गरज आहे. काँग्रेसचं 1 सीट लागलेलं आहे, तुम्हाला त्यांना बरोबर घ्यावं लागणार. जस्ट वेट अँड वॉच. नेत्याचा आदेश, या ठिकाणी हा अधिकार आमचा नाही. तुम्ही वाट पाहत राहा, त्याच्यामध्ये खरी मजा. सावरगाव धालेवाडी हा तुमचा गट, हा गट गुलाबरावांनी राखलेला आहे. अनेक जण प्रयत्न करत होते की आशाताई दुसरीकडे गेलेले आहेत, हा गट आपण मिळवायचा, आपण काबीज केलेला आहे, काय सांगाल? मी तर असं म्हणेल की लोक म्हणतात की कामं वेळेला येत नाहीत, काम नाही पैसा बोलतो, पण मतदारांनी दाखवून दिला की आजच्या राजकारणामध्ये नुसतं पैसा चालत नाही. आम्ही नेहमी म्हणत असतो की पैसा चालला असता तर ह्या देशाचं राजकारण टाटा बिर्लांनी चालवलं असतं. आजही लोक कामाला मानतात, कामाला मान्यता देतात आणि येणाऱ्या राजकीय जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला राजकारणात मोठं व्हायचं असेल त्याला कामाशिवाय पर्याय नाही. त्याने काम हे केलंच पाहिजे, लोकांची गाऱ्हाणी समजून घेतली पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि तरच मतदार मतदान करतील आणि तुम्हाला कायम पुढे ठेवतील. त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आशाताई बुचके ह्या सर्वसामान्यांच्या नेत्या आहेत. आशाताई बुचके यांचा पराभव करण्याचा सगळ्याच राजकीय मंडळींनी प्रयत्न केला, वेगवेगळी धोरणं आखली. आशाताई बुचके यांची तब्येत बरी नव्हती, त्याबद्दल अनेक वल्गणा झाल्या. मात्र सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम कोण करत असेल तर ते आशाताई बुचके आहेत. आशाताई बुचके स्वतःही विजयी झाल्यात, इतरांना त्यांनी विजयी केलेले आहे. भविष्यकाळामध्ये आशाताई बुचके यांचं नेतृत्व जुन्नरकरांना पाहायला मिळेल. हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माझ्यासोबत अनेक भगिनी आहेत. आशाताई बुचके यांचा हा गट आहे. या गटामध्ये गुलाबराव पारखे यांचा विजय झालेला आहे. खऱ्या विजयाचे शिल्पकार ह्या भगिनी आहेत. माझ्यासोबत एक ताई आहेत. ताई, काय सांगाल? आशाताई बुचके यांचा गट आपण पुन्हा राखलेला आहे. जुन्नर तालुक्यातील या शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणारच नाही. आणि आशाताई बुचके जिंदाबाद, शिवाजीदादा आढळराव पाटील जिंदाबाद, शिवसेनेचा विजय असो. एकच नाव, एकच वाद, एकच दादा, शिवाजीदादा. जय भवानी, जय शिवाजी. आपण पाहतोय या महिला भगिनींचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. इतरही काही महिलांना आपल्या भावना व्यक्त करायच्या. ताई, काय सांगा? आम्हाला खूपच आनंद झाला आहे. आम्ही तो आनंद खूप लुटून घेणार आहे, कारण आज आमचा पक्ष निवडून आलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही श्रीरामाजवळ जी विनंती केली होती ती आज आमची इच्छा पूर्ण केलेली आहे आमच्या श्रीरामाने. आपण पाहतोय सर्वसामान्य मतदारांची इच्छा असते आमचा उमेदवार विजयी व्हावा. अगदी देवालाही साकडे घालतात, इथंही साकडे घातलेले. माझ्यासोबत दुसरे ताई आहेत. ताई, आपण काय सांगा? कालिंदा सुनील पवार, वैष्णवधाम, गायत्री संयुक्त महिला समिती सचिव व माजी उपसरपंच. जुन्नरच्या वाघिणीला जो जनतेने विश्वास दाखवून भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आमच्या वैष्णवधाममधील सर्व बचत गटातील महिलांतर्फे व वैष्णवधाम ग्रामस्थांतर्फे आभार, धन्यवाद. पांडुरंगजी पवार यांना पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. अखेर पांडुरंगजी पवार यांचा विजय झालेला आहे. माझ्यासोबत पांडुरंगजी पवार आहेत. पवार साहेब, आपण काय सांगाल? अतिशय जोरदार लढाई झाली, अनेकांनी प्रयत्न केला आपला पराभव करण्याचा. आपण यशस्वी ठरलात. हे यशाचे मानकरी कोण असतील आणि आपण काय सांगाल? मी पहिल्यांदा आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. माझ्या समेत अनघाताई घोडके आणि सारिकाताई आवटे यांना उमेदवारी दिली. ही लढाई जरी तालुक्यामध्ये किंवा बाहेरच्या लोकांना जरी हीच लढाई थोडी अवघड वाटत असली, परंतु माझ्या दृष्टिकोनातून लढाई अतिशय सोपी होती. कारण बाहेर जो प्रचार केला जात होता तो प्रचार वेगळा होता. धनशक्ती एका बाजूला होती आणि जनशक्ती एका बाजूला होती. जनशक्ती माझ्याबरोबर असल्यामुळं हा विजय मी सहजपणे जिंकणार अशी मला 100% खात्री होती. आणि जनतेच्या जोरावरती ही लढाई मी या ठिकाणी जनतेने जिंकलेली आहे. पांडुरंग पवार फक्त त्याला निमित्त आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो का ज्या विश्वासानं, ज्या प्रेमानं जनतेने मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार असं कुठलंही कृत्य माझ्याकडनं घडणार नाही. आणि जी मग विकास कामांचं जे आश्वासन या मतदारसंघामध्ये दिलेलं आहे ते आश्वासन आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या आणि बेनके साहेबांच्या मार्फत पूर्ण करण्याचा पुढच्या 5 वर्षामध्ये मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जुन्नर तालुक्याला दिलं जाईल असं पवार साहेबांनी शब्द दिला होता. पवार साहेब, काय होईल? याबद्दलचा संपूर्ण निर्णय अजितदादा आणि वळसे पाटील साहेबांनी आदरणीय बेनके साहेब घेतील. तो जे निर्णय घेतील तो त्या ठिकाणी मला मान्य राहील. अनघाताई, तुम्ही विजयी झालेलात, काय सांगाल? विजयाचं सर्व श्रेय मी माझ्या गणातील जे माझे लोक आहेत त्यांना सगळ्यांनाच देईल. म्हणजे अगदी गटातील लोकांना सुद्धा, कारण गटातील जरी दुसऱ्या गटात असतील तरी त्यांनी आमच्यासाठी आमच्या गणामध्ये प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे माझं विजयाचं श्रेय गणातील संपूर्ण लोकांनाच जाईल. मी माझ्या विजयाबद्दल पूर्ण राजुरी बेला गटातील सर्व सदस्य, पूर्ण जेवढे आहेत त्या सर्व जनतेचं मी आभार मानू इच्छिते या निमित्ताने. तुमच्या समोर तुमचा पराभव करायला अतिशय बलाढ्य उमेदवार होते. तुमच्या पक्षामध्येही बंडखोरी झाली, काय सांगा? त्याबद्दल मी काही सांगू नाही शकणार आता सध्या, पण मी फक्त एवढंच म्हणू शकते की पूर्ण जनतेला मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांच्याचमुळे मी आज विजयी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्यात महत्त्वाचा भाग गणला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं आहे. रामकृष्ण हरी, माननीय गुलाबशेठ पारखे हे शिवसेनेतून विजयी झाले. आणि पहिले त्यांचा बैलगाडा होता, बैलगाडा सुद्धा 1 नंबरचा होता, फायनलला सुद्धा आला आणि आज सुद्धा शेटची फायनल आली. त्याबद्दल धन्यवाद. जय शिवाजी, जय जय भवानी. पवंडी आळे गटामध्ये शरदराव लेंडे एका मताने पुढे आहेत. शिवसेनेने पोस्टल मतासंदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. माझ्यासोबत शरदराव लेंडे आहेत. लेंडे साहेब, आपण एका मताने पुढे आहात, आपलं प्रथम अभिनंदन करतो. काय सांगाल आपण? शेवटी लोकशाहीला मानणारा मी कार्यकर्ता आहे. लोकमताचा आदर करून एकमतानं का होईना या जनतेनं मला या ठिकाणी कौल दिला आहे. तो कौल मी निश्चितपणानं स्वीकारतो. प्रतिपक्षाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी जरी ऑब्जेक्शन घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणानं मीच विजय होईल अशी या प्रकारची खात्री मला आहे. माझ्यासाठी खरं तर ही इतकी चुरशीची निवडणूक झाली
याच्यामध्ये सगळ्याच मतदार बंधू भगिनी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत सरळ मनानं रात्रंदिवस कष्ट करून आणि बिनखर्चाची मला वाटतं जवळजवळ ही निवडणूक माझ्या समोर आमदार सोनवणे यांनी कडवं आव्हान दिलं होतं. एक सर्वसामान्य माणूस, धणधणगी माणसं, अशी लढाई झाली, काय सांगाल आपण? या ठिकाणी खरं तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारची ही लढाई होती आणि मला वाटतं की सर्वसामान्य माणसांचा किंबहुना जनशक्तीचा याच्यामध्ये विजय आहे. समोरच्या मंडळींनी याच्यासाठी जे काही डावपेच टाकले त्याच्यामध्ये ते संपूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. जनता आणि भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ आहे. शेवटी सर्वसामान्य मतदारांचा कौल महत्त्वाचा असतो. शरदराव लेंडे यांचं काम चांगलं असल्यामुळे या गटामध्ये शरदराव लेंडे यांचा एका मताने विजय झालेला आहे असंच म्हणावं लागेल. नमस्कार. आपला आवाज ह्या चॅनलला मुलाखत देत असताना आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा रिझल्ट बाहेर पडतोय. या रिझल्टमध्ये मला असं वाटतंय की पंचायत समिती मागील वर्षाप्रमाणे ही शिवसेनेच्या ताब्यात राहणार आहे आणि शिवसेनेचाच भगवा झेंडा हा पंचायत समितीवर फडकणार आहे. याचं एकमेव कारण खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गटनेत्या सौ आशाताई बुचके आणि माझ्या जिल्हा परिषदेला मागच्या वेळेस तुमच्या 5 जागा निवडून आल्या होत्या. यावेळेस काय चित्र दिसेल? मागच्या वेळेला जिल्हा परिषदेच्या 5 जागा निवडून आल्या, परंतु ह्या वेळेचा सुद्धा अभ्यास पाहता चांगल्या प्रकारचं काम आणि कार्य शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या खासदार साहेबांचं आणि गटनेते आशाताई बुचके यांचं नेतृत्व चांगलं असल्यामुळं ह्यावेळेस सुद्धा जास्त जागा ह्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा निवडून येतील. नारायणगाव गटामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. आशाताई बुचके यांचा विजय झालेला आहे. माझ्यासोबत या गटाचे मुख्य कर्ते संतोष नाना खैरे बरोबर आहेत. नाना, काय सांगाल, नेमका हा विजय कशामुळे आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात पणाला लावलेली होती. सोनाली पाटे यांनीही जोरदार प्रयत्न केला होता. आपण काय सांगाल? खऱ्या अर्थाने या गटाचं मी मतदारांचं मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं मतदारांनी विकासाला महत्त्व दिलेले, विकास कामांना महत्त्व दिलेले आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी केले कष्ट आणि ह्या जीवावर ताई या ठिकाणी 3,500ची आघाडी घेऊन निवडून आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. अगदी आर्थिक नियोजन केलं होतं. मतदारांना आपल्यासं करण्याचा प्रयत्न केला होता. माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. असं असतानाही आशाताई बुचके विजय झाल्यात, काय सांगाल? खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्त्यांनी इलेक्शन हातात घेतली होती. आपल्याला माहीत आहे ताई आजार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जास्त फिरू नका, आम्ही स्वतः दारोदार जाऊ, घरोघर जाऊ, लोकांना सांगू आणि खऱ्या अर्थानं लोकांनी पुन्हा एकदा विकास कामाला खऱ्या अर्थानं महत्त्व दिलेलं आहे. पैशाला महत्त्व दिले नाही. लोकांनी पैसे घेतले पण मत धनुष्य बाणालाच दिलं आणि ताईंना त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं. आपण पाहतोय नारायणगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांना आपल्यासं करण्याचा प्रयत्न केला असला तरी आशाताई बुचके यांच्या विकास कामांच्या जोरावर विजय झालेला आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे उमेदवार आहेत. काय सांगाल आपण, आपल्या गटामध्ये शिवसेनेने विजय घेतलेला आहे, काय नेमकं कशाचं हे श्रेय असेल, काय सांगाल? आमच्या निरगुडे गावामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जे आमच्या दादा खासदार आढळराव साहेब यांनी जी कामं केली आणि आशाताईच्या माध्यमातून जो आमच्या गावांना सर्व गावांना निधी मिळाला त्याचं एक प्रतीक आहे. आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे काम केलं म्हणजे कामं करून घेतली लोकांची आणि आम्ही जनतेचा विश्वास संपन्न केलेला आहे. निरगुडे पाडळी गटामध्ये देवरामजी लांडे यांनी पुन्हा भगवा फडकवलेला आहे. भगवा वादळ पुन्हा जिल्हा परिषदेवर जाणार आहे. देवरामजी लांडे माझ्यासोबत आहे. देवरामजी लांडे, काय सांगा? हा विजय आहे हा गरीब जनतेचा आहे, कारण देवराम लांडे हा गोरगरिबांचा कैवारी आणि युवकांचा आशास्थान आहे आणि म्हणून ज्या वेळेला मला खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं विजय या ठिकाणी भेटला आहे. वाणी साहेब तुम्हाला माहिती आहे, माझे मित्र गांधाळे साहेब असतील आणि आमचे हे असतील, एक चांगल्या प्रकारचा मला मी माझ्या आयुष्याच्या गटामध्ये तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत, काय सांगाल आपण? हा विजयाचा म्हणजे ही कामाची पावती आहे. मग गांधाळे साहेब ताकदवाद होते, आमचे गावा वगैरे होते आणि मी जे 10 वर्ष केलेल्या कामाची पावती आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी मोठं आव्हान उभं केलं होतं, काय सांगाल आपण? राष्ट्रवादी काँग्रेसनी दादागिरी त्या ठिकाणी केली. मला याच्यामध्ये आनंद एवढं ते वाणी साहेब काय याच्यामध्ये मी भाऊ देवडे पाडला म्हणजे अतुल बेनके पाडला. आपण पाहतोय निरगुडे पाडळी गटामध्ये देवराम लांडे यांनी कुस्ती जिंकलेली आहे. शिवसेनेचा विजय आहे. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होईल असं सांगितलं जात होतं, मात्र देवराम लांडे यांनी त्यांच्या 2 सहकाऱ्यांना विजयी केलेला. नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे आशाताई बुचके यांनी बाजी मारलेली आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे युवा नेते बाबू पाटे आहेत. काय वाटतं त्यांना, काय सांगाल आपण? सर, सगळ्या शिवसेनेचा
बालेकिल्ला म्हणून नारायणगाव प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे कार्यकर्ते तरुण फळी जले नेते नसले आमच्याकडं तर आमची तरुण फळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या जीवावर शिवसेनेच्या संघटनेच्या जीवावर आम्ही तिन्ही सीटं निवडून आणली। मतदारांचे मनापासून आभार। राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद या गटामध्ये वापरलेली होती, काय सांगाल, कसं पाहता? सर, राष्ट्रवादी जरा काँग्रेसची ताकद ती त्यांच्या पद्धतीने, पण आमच्याकडे कार्यकर्त्यांचं संख्याबळ जास्त असल्यामुळं केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर मिळालेला हा विजय। आपण पाहतोय नारायणगाव गटामध्ये आशाताई बुचके ह्या ज्या विजयी झालेल्या आहेत त्या केवळ शिवसैनिकांच्या मेहनतीवरच विजयी झालेल्या आहेत असा दावा कार्यकर्ते नारायणगाव गटामध्ये आशाताई बुचके विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर निरगुडे पाटील गटातून देवराम लांडे ही विजयी झालेले आहेत। माझ्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात। मॅडम, आपण काय? शिवसेना हा पक्ष मुळातच सर्वसामान्यांचा विचार करणारा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि त्या सर्वसामान्यांनी मनावर घेतलं म्हणून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। निश्चितच तालुक्यात क्रांती घडते, बदल घडते। येणाऱ्या काळात आपल्याला ही विधानसभेची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही। राजेश्री बोरकर यांनी नारायणगाव गटामध्ये मोठं आव्हान उभं केलं होतं, काय सांगाल? नाही, आशाताई निवडून येणार यात तीळ मात्र शंका आम्हाला नव्हती। त्यामुळे कुणी काय आव्हानं उभी केली याचा आम्ही विचारच केला नाही। आम्ही फक्त आमचा विजय निश्चित धरून चाललो होतो आणि तो झाला। नारायणगाव गटामध्ये इतर पक्षांनी कशाही प्रकारचं आव्हान केलं असलं तरी आशाताई बुचके यांचं काम चांगलं असल्यामुळे आम्हाला त्यांचा विजय सोपा वाटत होता असा दावा सुरुवातीपासून कार्यकर्ते करत होते आणि आज खऱ्या अर्थाने ते खरं ठरलेलं आहे। असेल पारखेंचा तुमच्या गटामध्ये विजय झालेला आहे, अनेक दिग्गज मंडळी तुमच्या समोर होती, काय सांगाल आपण विजयाचे नेमके गणित काय म्हणतात? शिवसेना हा जो बालेकिल्ला आहे, आमचा गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। कैलासवासी रामदास शेठ चव्हाण यांनी बांधलेला बालेकिल्ला आहे, आशाताईंचा गड आहे आणि त्याच्यामुळे ह्या गटामध्ये आमचा विजय हा पक्का होता ही आम्हाला खात्री होती। सावरगाव धालेवाडी हा गट आशाताई बुचके यांचा बालेकिल्ला, शिवसेनेने तो गट राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। शिवसेनेची ताकद या गटामध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतमोजणी आज झाली। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। जवळजवळ सगळ्याच गटांची मतमोजणी संपलेली आहे। पिंपळवंडी गटामधली मतमोजणी झालेली आहे। या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लेंडे एका मताने विजयी झालेले आहेत। मात्र या ठिकाणी शिवसेनेने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। एका मताची किंमत काही वेगळीच असते, एक मत अतिशय महत्त्वाचं असतं। एका मताची लढाई आता या ठिकाणी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लेंडे या गटातनं विजयी झाले असले तरी शिवसेनेने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। पाहूया नेमकं काय घडतं ते। या ठिकाणी आज जे मतमोजणी झालेली आहे या मतमोजणीसाठी सगळ्याच मतदारांनी, नागरिकांनी, या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांनी अतिशय सौजन्याने सहकार्य केलेलं आहे। पोलिसांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं, सगळ्यांनी शांततेने सहकार्य केले। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत। सर, काय सांगाल? सगळ्यांनीच तुम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे, आपण काय सांगाल? आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017ची मतमोजणीच्या अनुषंगाने यापूर्वी जे आपल्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आपण जनतेला संदेश दिला होता त्याप्रमाणे जनतेने सहकार्य केलेलं आहे। शांतता संयम ठेवलेला आहे, कारण शांतता संयम हा मानवी जीवनात एक विजय आणणारा असतो। चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि आपण आता घरी लोक जाताना शांततेत जावेत, कारण ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ही विसरून चालणार नाही आणि लोकांनी चांगलं सहकार्य केलं। धन्यवाद। शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणित झालेला हा जुन्नर तालुका, या जुन्नर तालुक्यामध्ये निवडणुकीचं राजकारण काही असलं तरी सगळेच कार्यकर्ते एकमेकाचे नातेवाईक असतात, मित्र असतात। निवडणूक तेवढ्यापुरती असती, भविष्य काळामध्ये सगळ्यांनी बरोबर राहायला हवं असंच आव्हान आपलं आवाजचं असेल। राज्यात झालेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर आता खऱ्या अर्थाने संघर्ष होणार आहे तो सत्ता मिळवण्यासाठी। अशातच जुन्नर तालुक्यात झालेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर आता जुन्नर तालुक्याचा सभापती पंचायत समितीचा कोण होणार याची आपल्या सर्वांना उत्सुकता असेल। यासाठी आपण पाहत राहा आपला आवाज। आता आपला आवाज आपल्या मोबाईलवर आपण 24 तास लाईव्ह पाहू शकता। यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला आपला आवाज डाउनलोड करून घ्यायचा आहे। यासाठी प्ले स्टोअरमध्ये AAPLAAWAJ असा आपल्या आवाजचं त्या ठिकाणी स्पेलिंग टाईप करून आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपला आवाज प्ले स्टोअरद्वारे डाउनलोड करून घ्यायचा आहे। आपण आपला आवाज जगात 24 तास कधीही कुठेही पाहू शकता। आता आपल्या आवाजचे व्ह्यूअर्सही वाढलेले आहेत। आपण देत असलेला पाठिंबा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपला आवाज दिवसेंदिवस प्रगती करत आहे।
जुन्नर तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवरती आपल्या आवाजची नजर आहे, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.